काय गे पुष्पे, गल्लीत उभं राहून लय दिल्लीच्या बाता करत होतीस तू. म्हणत होतीस त्या माईला उद्ध्वस्त करीन, गुदमरून मारीन. वैदई नावाचं शस्त्र आहे माझ्याकडं. काय झालं, काय झालं त्या शस्त्राचं? मला तर असं वाटतंय तुला सवयच झाली. खेळ तू मांडायचा आणि त्या माईनं जिंकायचा. अगं त्या पक्षांनी सगळे अधिकार दिले तिला, त्याच्यामुळं तिची गुर्मी वाढली आणि निवडून आली ना तर ती तुला आणि मला कुठं गाडून टाकल ना ते कळणार बी नाही. अगं आता बोल ना, काय झालं? घाम फुटला का आता तुला? नाही, एरवी मी असा बोललो की माझ्या अंगावर वचवच करत यायची. आता झालं? अजून काही बोलायचंय? हे घ्या बोलू. आज मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. आणि ही पुष्पा कोणालाही घाबरत नसते. घाम फुटल पण तो माईला. जरा कळ काढा. झालं म्हणजे अजून एक खेळी आखली तू. नाही नाही, आख खेळी आख तू. आणि सोबत एक खड्डा खणून घे आपल्या दोघांना गाडून टाकायला. आपली तीच जागा आहे ना. कोणाची काय जागा असणार आहे ते कळलं लवकरच. वैदेही, काय ग? इकडे काय करतेस तू? काय हवंय का तुला? अगं ते काय ते हे सांग, मी शोधून देते तुला. सांग. मी राहते इकडे. काय? माईसाहेबांनी मला इथे राहायला सांगितलंय. इथे कसं कोणी राहू शकतं? नाही नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. तू इथे राहणार नाहीयेस. तू माझ्यासोबत माझ्या खोलीत राहणार आहेस. ठरलंय माझं. प्रिया, प्रिया गप. काय प्रिया? हे बघ, तू विचारलंस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. खरं सांगते मी. आणि मी जर ही खोली सोडली तर उगाच काही प्रॉब्लेम आणि ह्या सगळ्याचा ब्लेम तुझ्यावर आलेला ना मला अजिबात नाही आवडणार. एक मिनिट, काय बोलतेस तू? मला ब्लेम प्रॉब्लेम्स होतील? ती खोली माझी आहे. तिथे कोणी यायचं कोणी राहायचं हे मी ठरवणार आहे. त्याच्यामुळे माझं ठरलंय तू तिथे माझ्या सोबत राहणार आहेस. कळलं? चल. एक मिनिट. तेजाला माहितीये तू इथे राहतेस ते? तरीच मी आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन सगळं सांगणार आहे. चल प्रिया, प्रिया थांब, ऐक ना प्लीज. हे बघ, तुला माझी शपथ आहे. प्रिया ऐक ना, माझं ऐकशील? मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हे बघ, ही माझी लढाई आहे आणि मला ती लढावीच लागणार आहे. प्लीज प्लीज काही बोलू नकोस. प्लीज.
आम्हाला काय माहित नाही होय हा म्हणजे मुंबईच्या वाऱ्या कशासाठी होत होत्या, केव्हा होत होत्या, कुठल्या हॉटेलमध्ये काय चाललं होतं आम्हाला समजून माहिती आहे काय? ये घ्या गरमागरम प्रोटीन. हो तेजदा तेजय या की चहा. नको आहे का मीच पितो. हो तेजदा तुम्ही रागावलं का माझ्यावर? नाही मी तुम्हाला म्हणलं होतं की आई पप्पांच्या बरोबर ते गावी गुढी उभी करायला जायचं आहे म्हणून गेलतो, नाहीतर मी तुमच्या बरोबरच असतो. ते भारी आज लई भारी दिवस आहे. त्या कोलतेची बोलतीच बंद करून ठेवली तुम्ही. काय चोपलाय तुम्ही, काय चोपलाय? ओ पोराने व्हिडिओ दाखवले, मी असं 3-4 वेळा मागं पुढं करून बघितलं. भारी भारी त्याला चोपलं ते भारीच केलं बघा. ही गोष्ट कशी काय विसरलो? आज त्याच्यापेक्षा एक भारी गोष्ट झाली. काय माहितीये, तुम्ही दोघांनी, तुम्ही आणि वहिनी साहेबांनी तुमच्यातलं वाद मिटवलं आणि दोघांनी मिळून गुढी उभं केली. पोरांनी मला असलं भारी भारी फोटो पाठवलेत की तुमच्या जोडीचं. तुम्ही आणि वहिनी साहेब काय दिसताय माहितीये काय? अय जबरदस्त. ही बघा, हे फोटो तर मी मोठा करून देणार आहे तुम्हाला. हा असलं भारी आलेत बघा की तुम्ही आणि वहिनी साहेब कसं दिसताय. बघा की जरा तरी बघा. नुसतं तुमची आता फक्त फोन फेकलाय. परत जरी असले उद्योग केलं ना तुलाच फेकून देईन. अरे ऐक, त्या तुझी वहिनी नाही येत. त्यांचा आणि माझा आता काही संबंध नाही, कळलं? जदा असं का बोलायला लागलाय तुम्ही?